हां. तुमची उंची किती आहे जोसेफ? 6 फूट 6 फूट. म्हणजे पाठीमागचं झाड पण 6 फुटापेक्षा जास्त वाढलेलं आहे. जवळपास 7 फुटाची हाईट आहे. 7 फुटाच्या आसपास हाईट आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे? त्या ठिकाणी आपलं ट्रीटेड आहे, ट्रीटेड आहे. ग्रो वगैरे वापरलेलं आणि आहे. पॉवर प्लांट ब्लूमचा वापर केलेला आहे. ओके. आणि 1 मिनिटासाठी तुम्ही इकडे का जिथे वापरलं नाही तिकडे येता का? या. हो हो. हा, इथे बांधच आहे मध्ये. या ठिकाणी वापरलेलं आहे? वापरलेलं नाही अजिबात वापरलेलं नाही. ओके. या ठिकाणी वापरलेलं वापरलेलं नाही आहे. तर ह्या ठिकाणी बोंडांची संख्या पण अतिशय कमी आहे. आपण बोंडाची संख्या घेऊ बरं का. आता तिकडे घेऊ किती बोंड आहेत ते. तर उंचीमध्ये जर आपण पाहिलं तर आता दिसतं इकडच्याही झाडाला या 2-2.5 फूट हाईट आहे. 2 ते 2.5. ओके. सगळीकडे असंच आहे इकडे? हो सगळीकडे असंच आहे. 10-15-20 बोंड असे लागलेले ते. हा, सगळं कापूस असाच आहे. हो सगळा चालेल. आणि इकडे? इकडे 200 ते 250 सरासरी 200 बोंड. इकडे किती बोंड आहेत पाहता का जरा? हे पहा ना, हे बोंडांची संख्या तुम्ही मोजली? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 बोंड आहेत. 13. तर वरती काही 4-5 फुलं दिसत आहेत. 4-5 फुलं आहेत वरती. बर. 15-20 15-20 पर्यंत. ओके. या आता इकडे हे घेऊयात आपण. या. ओके. या चला. हो. हा, तर तिकडे ज्या ठिकाणी याचा वापर केलेला नाही आपण शूटिंग केली बरं का. तिकडची उंची. जाधव साहेब नमस्कार. नमस्कार. आपण नांदेड पासून जवळ, गावाचं नाव काय? पासद गावामध्ये जाधव साहेबांच्या शेतात आहेत. तर जाधव साहेब, या ठिकाणी तुम्ही काय ह्या कापसाला काय काय वापरलं? काय ग्रुप ग्रीन प्लॅनेटचं पॉवर प्लांट ग्रो आणि हे तुमचं पहिलंच वर्ष का? पहिलंच वर्ष आहे सर. ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट पहिल्याच वर्षी वापरलेले आहेत. पॉवर प्लांट ग्रो, ब्लूमचा स्प्रे झाला का? हो झाला सर. बरं. काय तुम्हाला इथे एका झाडाला किती बोंड काउंट करता? आता उंची तर आम्हाला दिसते बरं का. जोशी साहेबांची उंची जवळपास 6 फूट आहे. त्याच्यामुळं हे झाड 6 ते 7 फुटापर्यंत आहे. आपण बघतोय सगळेच. बोंडाची संख्या किती आहे बरं? बोंडाची संख्या 100-150 असेल सर. मोजायची का? चालेल. ह्या झाडाची मोजली तर हा, कुठलंही घ्या ना, एक झाड घ्या. या ठिकाणी घ्या तुम्ही. हे झाड आहे तुमच्या. हेच घ्या तुमचं. कोणत्याही एका झाडाला जे जवळ आहे ते घ्या आणि साधारणतः मोजा. कारण जिथे वापरलं नाही. जाधव साहेब, हा शेजारचा प्लॉट तुमचाच आहे? हो सर. जिकडे वापरलं नाही तिकडे आम्ही पाहिलं बोंड साधारणतः 10-12 ते 15 पर्यंत दिसत आहेत. आणि उंची पण 3 फूट आहे. आता इकडे बोंड मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 इथपर्यंत 50. आता याच्यावरती आणखीन फुलं हे तर चालूच आहे. उंची वाढणार आहे आणखी. जाधव साहेब, आता हे पलीकडचं जे बांध लागून तुमचं शेत आहे तिकडचा कापूस आणि हा कापूस काय फरक? म्हणजे एकाच दिवशी लागवड केली नाही होती, मागून झाली. ती मागून झालेली 10 दिवसाचा फरक आहे. ओके.
बोंड किती रे 100 का? नाही 100 नाही, जास्त आहेत बोंड जास्त. मधली तूर पण चांगली आलेली आहे. जाधव साहेब काय वाटतं ह्या आतापर्यंत तुम्ही बऱ्याच वर्षापासून शेती करताय, या वर्षीचा कापूस चांगला लागते सर. या वर्षीचा ग्रो आणि ग्रो. ब्लूम आणि ब्लूम आहे. चांगला वाटतं. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्त येईल मग. बरं. आता 50-60 तर झालं, 50-60 सहज लागते म्हणजे 10चा अवरेज, 10-12चा अवरेज सहज येते. बर अगोदर किती 5-7 अवरेज, 5 ते 7 क्विंटलचा तुम्हाला दरवर्षी उतारा यायचा. हा. आता जिथे वापरलं नाही तिकडचा अंदाज काय, तिकडे किती येईल? तिकडे काय 4-5 येईल सर. 4-5 क्विंटल येईल. आणि इकडे इकडे 12 ते 15 पर्यंत येईल सर. उतार्यामध्ये तुम्हाला हा. दुप्पट दुपटीनं फरक पडला. ह्याचं श्रेय कुणाला देताल तुम्ही? आता येणावर साहेबाला आणि जोशी साहेबाला धन्यवाद. आणि आपल्या मेहनतीला. आणि काय हे प्रोडक्ट नसते तर काय झालं असतं, मेहनत करून वगैरे? मेहनत करून उपयोग नाही, तसं झालं असतं सर. थोडं छोटा राहिला असतं, लहान राहिला असतं ना. उत्पादनात फरक पडला असता. कशामुळे उत्पन्नात वाढ होते असं वाटतं? त्या आम्हाला त्या ब्रोन आणि बुल ब्रो आणि ब्लूम. ठीक आहे. आपली पूर्ण टीम इथे आलेली आहे. बंडे साहेब या. बंडे साहेब. बंडे साहेब. देशमुख साहेब या. तुमचं काय मत काय? आता हे बघा शेजारी पण प्लॉट पाहिला, इकडे कापसाचा हा पण प्लॉट पाहतो जिथं ग्रो ब्लूम वापरलाय. आश्चर्यकारक रिझल्ट दिसतायत. विश्वास वाटत नाही की बांध लागून आहे आणि तिकडं हाईट 3 फुटाची आहे, इकडल्या बाजूला 6 फुटाच्या जवळपास हाईट आहे. आणि एक तर बोंडाची संख्या पण तिकडं फार कमी आहे, इकडे जास्त आहे. इकडे शेतामध्ये कापूस मावत नाही. हो तिकडे दिसत नाही. बरोबर. आपल्याला इथं उभा राहायला सुद्धा कठीण व्हायला लागली, इतकं दाट या ठिकाणी हे झालेलं आहे. पुढच्या वर्षी जाधव साहेबाला त्यात अंतर वाढवावं लागणार. हो नक्कीच. 6-7 फूट करावं सर. 7 फुटाचं अंतर. आता 5 फुटावरचं अंतर आहे. मधल्या तुरीची उंची पाहू आहेत का? पण या जोशी तुमची उंची 6 फूट आहे म्हणून आपण तुमच्या ह्याच्यामधून घेऊ. कपाशीची हाईट जवळपास 7 फुटापर्यंत गेली ना. हो. आता काय करू आपण, बाहेरून जाऊ. तिकडे जास्त आहे आणखीन. इकडून या. बरं इकडून माझ्या बागे या. बरं या. जाधव साहेब ते किती एकर मध्ये वापरलं आणि किती एकर मध्ये नाही वापरलं तुम्ही? 1 एकर मध्ये वापरलं. ते तिथे माझा कापूस आहे. बर हो. त्या एकर मध्ये नाही वापरलं. म्हणजे ह्या एका एकर मध्ये वापरलं आणि पलीकडच्या त्या एकर मध्ये आणि त्या शेजारी त्या 2 एकर मध्ये नाही वापरलं. 1 एकर पाहा म्हणलं. आता पुढची वर्षी सगळंच करणार मी. सगळे करणार. हो.